आझाद मैदानाकडं तुम्ही वाशीला वाटप करा, चेंबूरला वाटप करा, महानगरपालिकेसमोर करा, तुम्ही शिवडीला करा, तुम्ही त्याच्यानंतर त्या मस्जिद बंदरला करा, त्यानंतर तिथं बरेचसे ग्राउंड आहेत, काय बीपीडी का काहीतरी आहे, हा बीपीडी काहीतरी आहे ना, बीपीटी, हा ते एक मोठं ग्राउंड आहे. तिकडून वाटप करत मग इकडे डायरेक्ट ट्रका भरून इकडं आणू नका, कारण इथं शिल्लक राहत आहे, तिकडचे उपाशी मरती, त्यामुळे तिकडून वाटीत वाटीत इकडे आहे. ही दुसरी गोष्ट सांगितली. माझी तिसरी गोष्ट आहे, इथं जे अन्नछत्र सुरू केलेत ना, हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण आंदोलकांनी समजून घ्या. अन्नछत्र सुरू केलेले एक जणांनी केलेले, त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवू नका. मी मीडियात नाव घेईना, परत म्हणताना हे काय झालं, अन्नछत्र एकाने सुरू केलं आणि पैसे मागवतोय तिसरा. असले नालायकपणा करून गरिबाचं रक्त प्यायचं बंद करा तुम्ही. मी क्लिअर सांगतो, मी नाव घेईन, माझ्या जवळचा असो नाही तर लांबचा असो, तुम्ही माझ्या संग गाडी घेऊन पळताय म्हणून का तुम्ही पैसे जमा नाही करू शकत? तू आता बहुत किती पैसे झाले डिझेलचे फिरलेले ते आम्ही सगळे मराठ्या जमा करून देतो. कारण मी कोणाला बोलतो त्याला कळतंय, कारण त्याने लोकसभेत सुद्धा पैसे खाल्लेत हे मला माहिती आहे. आता बी रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करीत असला तर हे जमणार नाही मला. रेनकोट एका माणसाने वाटप केलेत, मला इथं रेनकोट वाटायचं असं म्हणून ते कोणत्या लोकांकडून पैसे जमा करतोय. भिकार धंदे बंद करतो. तूही माया नजरेत इज्जत आहे, तुला क्लिअर सांगतो. नाही मी नाव घेईन पुराव्यासहित, लोकसभेला तो कोणाकोण पैसे घेतले याचं बी नाव घेईन, आणि आता रेनकोटचे कोणाचे पैसे जमा केले ते बी घेईन. मी सोडून दिलं तर तुला, मला बोलायला लावू नको. तू माझ्या जवळचा असतील लांबचा असतील मला देणं घेणं नाही. गाडी घेऊन पळतो, तुला काय घेऊन पळ मानलेलं नाही. तू माझ्या लय जीवाचा विश्वासाचा म्हणून घेऊन पळतो, आणि डिझेल टाकून पळतो म्हणजे विश्वासाचा घात होऊन द्यायचा नसतो. मी जातीसाठी कसं विश्वास कमीतोय. तो डिझेल किती झाला आतापर्यंत या गाडीचं भाडं सांग, 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठ्याला द्यायला लावतो तुला. महानाव खराब होतं तुमच्या असल्या नालायकपणामुळं. म्या मागायला लावले का असं होतंय ते. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो आता, 1 रुपया सुद्धा कोणाला द्यायचा नाही. तुम्ही दिले असले तर आज रात्री तुमचे पैसे माघारी मागा. समजलंय का? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या पत्रकार परिषदेच्या आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो, जेवणाला कोणाला छत्र्या वाटायच्या असत्या, कोणाला रेनकोट वाटायचे असते, तो या गांडीत दम असला तर वाटेव म्हणा, आम्ही 1 रुपया देत नाही तुला.